नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत येत्या काही दिवसात असं दाखवलं आहे की अर्जुन हा सायलीच्या आईवडिलांचा शोध घेत असतो आणि घेता घेताच त्याला आता सायलीचं आय कार्ड सापडलेलं असतं लहानपणीतलं स्कूलमधलं। तेव्हा आता तो बोलतो, आता मला सायलीच्या आईवडिलांपर्यंत पोचणं काही जड नाही असं बोलल्यानंतर ना, आणि ते आय कार्ड थोडं फेंड झालेलं असतं, त्याच्यावरचे लेटर्स एवढे स्पष्ट दिसत नसतात, पण अर्जुन आता लवकरच सायलीच्या आईवडिलांपर्यंत पोचणार। आता त्यांनी सायलीचं आय कार्ड त्यांनी त्याच्या वॉलेटमध्ये ठेवलेलं असतं। तेव्हाच आता सायली ही रूममध्ये येते आणि कबर्डचा डोअर ओपन करते आणि त्याच्यातलं ते वॉलेटमधलं ते कार्ड घेते आणि ती म्हणते, माझ्या लहानपणीचं माझ्या स्कूलचं आय कार्ड ह्याच्याकडं। तेवढ्यात तिथं आता अर्जुन येतो। अर्जुन म्हणतो, मी तुझ्या आईवडिलांचा शोध घेत आहे आणि लवकरच तुझे आईवडील कोण असतील हे मी तुला लवकरच सांगेल। हे ऐकल्यानंतर सायली म्हणते, मी तुम्हाला एक सांगू का, आजपर्यंत केव्हा माझी माणसं मला भेटतील तेव्हा ती माझ्यापासून दूर जातात आणि आता मला कुठं माझी माणसं भेटलेली आहेत आणि आता माझे आईवडील शोधल्यावर मला काही वाईट बातमी कळल्यानंतर जर माझे ही आत्ताची माणसं जर लांब गेले तर मी हा धक्का सहन नाही करू शकत असं ती अर्जुनला सांगत असते। आणि ती हात जोडून म्हणते की प्लीज माझ्या आईवडिलांना तुम्ही नका शोधू, मी तुम्हाला विनंती करते असं बोलून ती अक्षरशः हात जोडून अर्जुनच्या पुढे बसते। तेव्हा अर्जुनही खाली बसतो आणि तिच्या डोक्यावरनं हात फिरून म्हणतो, बायको मी तुला तुझे आई वडील शोधून देणारच, तू हा बोल नाही तर नाही बोल, तुला तुझी माणसं मिळालीच पाहिजे असं आता अर्जुननी पणच उचललेला असतो। आता लवकरच सायलीचे खरी आई बाबा कोण ह्यापर्यंत अर्जुन पोचेलच। तेव्हा खरी तन्वी कोण आणि खोटी तन्वी कोण आता हे लवकरच कळेल। आता मालिकेला काही वेगळंच वळण मिळणार आहे। अशा अपडेटसाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।